नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे लाल राजगिऱ्याची भाजी. कढई ठेवली, त्यात 2 पळी तेल टाकलं. त्यात टाकला आता चिरलेला कांदा आणि मिरची. तेलात कांदा आणि मिरची छानपणे परतून घ्यायचे गुलाबी होईपर्यंत. साधी सोपी भाजी आहे, इझी आहे, लवकर होते. लाल राजगिरा मी धुवून कापून ठेवलेला आहे. तर तेलात कांदा परतला आहे, त्याच्यात लाल राजगिरा टाकला आहे आणि लाल राजगिरा पूर्ण टाकून परतून घेऊयात आपण. चांगला परतून घ्यायचा कांदा खालीवर होईपर्यंत. भाजी आधी जास्त दिसते, नंतर वाफवली की कमी होते ती. त्यामुळे आधी फक्त परतवून घ्यायची, थोडी झाकून ठेवायची, वाफू द्यायची, मग भाजी कमी होते. भाजी थोडी कमी झाली वाफवल्यानंतर की मगच त्याच्यात मीठ टाकायचं, जेणेकरून मग ते व्यवस्थित होतं भाजीला मीठ. आणि भाजी चवीला खूप छान लागते. मस्त भाजी, गरम गरम भाकरी, ठेचा असा बेत आहे आजचा. भाजीत मीठ टाकलेलं आहे. परत एकदा हलवून घेऊया. हलवून घेऊन झाकून ठेवायचे. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे, कारण भाजी धुतलेली असते ऑलरेडी. त्याचं पाणी असतं थोडं आणि अंगचं पाणी असतं भाजीच्या. परत एकदा हलवून घेऊयात, खालीवर करून. मीठ सगळीकडे झालं पाहिजे. तर शिजत आली तर थोडं शेंगदाण्याचं कूट टाकूयात, म्हणजे छान लागतो जरा टसटसीत. शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी परत हलवून घ्यायची. हलवून घेऊन परत एकदा झाकून ठेवू, जेणेकरून कूट पण छान शिजेल. तोपर्यंत भाकरीची तयारी करूयात. भाजी छान शिजलेली आहे, बऱ्यापैकी कोरडी पण झालेली आहे. बघा, मस्त दिसते. तर भाकरीची तयारी झाली आहे. भाकरी पण झाल्यात माझ्या गरम गरम. भाकरी पण छान फुगलेली आहे. दुसरी भाकरी पण करून घेते. भाकरी झाली की झालं, जेवायचंच आहे आता. दुसरी भाकरी पण झाली माझी, ती पण मस्त फुगली आहे. भाजी निवडून ठेवलेली असली की 15-20 मिनटात स्वयंपाक होतो. भाजी आणि भाकरीचा अर्ध्या तासात जेवायला तयार. तुम्ही जॉबवरून या, नाही तर कुठून थकून बाहेरून या, पटकन भाजी भाकरीचा बेत केला. पौष्टिक आणि हेल्दी आणि झटपट. त्याच गरम तव्यात मी शेंगदाणे भाजायला टाकलेत. चला, स्वयंपाक झालाय. ठेचा, त्याच्यावर मस्तपैकी तेल, भाकरी आणि राजगिऱ्याची भाजी, असा आजचा मेनू आहे माझा. या जेवायला. त्याच्याबरोबर लोणच्याची फोड. धन्यवाद.